नमस्कार शेतकरी बंधूंनो. कृषीरत्न ॲग्रो सर्व्हिसेसमध्ये आपले हार्दिक स्वागत. मागच्या व्हिडिओला आपण खूप सारं प्रेम दिलं. अ, तर याही व्हिडिओला आपण तसं प्रेम द्यावं व आपल्या चॅनलवर असंच आपलं प्रेम सतत राहू आणि आपलं चॅनल जे आहे ते जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा. आणि या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत हरभरा बीज प्रक्रिया करण्यासाठी कोणकोणते असे बुरशीनाशक जे मार्केटमध्ये आहेत आणि चांगले आहेत. तर त्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. हरभरा बीज प्रक्रिया खूप महत्त्वाची असते. तर त्यासाठी कोणकोणते बुरशीनाशक आपल्याला वापरायला पाहिजे तर ते आपण आज बघणार आहोत. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं ट्रायकोडर्मा. ट्रायकोडर्मा विरिडी हे महत्त्वाचं एक बुरशीनाशक आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तर बघा, ट्रायकोडर्मा पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे सुद्धा तयार केला जातो. त्याचबरोबर महाबीजचं सुद्धा ट्रायकोडर्मा विरिडी नावाने एक प्रोडक्ट आहे. तर तो तुम्ही घेऊ शकता किंवा कोणत्याही इतर कंपनीचा, जसं की IPL संजीवनी म्हणून एक बायोलॉजिकल फंजिसाइड त्यांनी दिलेलं आहे की ट्रायकोडर्मा विरिडी. ठीक आहे. असं कोणत्याही कंपनीचा किंवा विद्यापीठाचा किंवा महाबीजचा तुम्ही ट्रायकोडर्मा त्या ठिकाणी घेऊ शकता. तर थोडक्यात आपण ट्रायकोडर्माबद्दल माहिती बघू आता. बघा, ट्रायकोडर्मा ही बुरशी हानिकारक बुरशीवर हल्ला करून त्यातील पोषण द्रव्य शोषून घेते. परिणामी जमिनीतील हानिकारक बुरशी कमी होते. म्हणजे ट्रायकोडर्मा काय करतो? ट्रायकोडर्मा स्वतः एक बुरशी आहे, पण ती कशी आहे? हानिकारक बुरशीवरती अटॅक करते, हल्ला करते आणि ते ज्या हानिकारक बुरशी आहे त्यातलं जे पोषणद्रव्य आहे ते शोषून घेते, जेणेकरून ती बुरशी त्याची लाईफ सायकल जी असेल ती कंप्लीट करू शकत नाही. आणि मग काय होतं की जी हानिकारक बुरशी ती जमिनीतून नष्ट होते किंवा कमी होते. अशा प्रकारे ट्रायकोडर्मा काम करत असतो. त्यानंतर बघा, आता बीज प्रक्रिया करताना ट्रायकोडर्माचं प्रमाण किती असलं पाहिजे? तर 4 ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति 1 किलो बियाण्यास बीज प्रक्रिया करावी. आता हे जे काही प्रमाण आहे ते वेगवेगळं दिलेलं आहे. तर म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगवेगळं दिसेल. ठीक आहे, कमी अधिक प्रमाणात. पण पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या डायरीमधून हा आपण रेट घेतलेला आहे की 4 ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति 1 किलो बियाण्यास बीज प्रक्रिया करावी. आता ट्रायकोडर्माचं प्रमाण कमी अधिक झालं तरी सुद्धा कोणत्याही प्रकारचा तोटा आपल्या पिकावर किंवा जमिनीवर संभवत नाही. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ही होती एक ट्रायकोडर्मा नावाची फंजीसाईड किंवा आपण बुरशीनाशक म्हणून. त्यानंतर बघा, झेलोरा शेतकऱ्यांमध्ये प्रसिद्ध असलेलं सीड ट्रीटमेंटसाठी झेलोरा. बघा, झेलोरामध्ये काय आहे? पायरॅक्लोस्ट्रोबिन आणि थायफेनेट मिथिल नावाचा घटक या झेलोरामध्ये आहे. पायरॅक्लोस्ट्रोबिन आणि थायफेनेट मिथिल. बघा, झेलोरा हे बुरशीनाशक पिकाच्या सुरुवातीच्या काळात रोपांचे संरक्षण करतात आणि सर्वोत्तम सुरुवात देतात. म्हणजे बघा, आपण पेरणीपासून जमिनीतील जे काही बुरशीजन्य रोग असतील, म्हणजे जमिनीतून प्रसारित होणारे, बियाण्यातून प्रसारित होणारे जे काही बुरशीजन्य रोग असतील त्यापासून संरक्षण देण्यासाठी महत्त्वाचं एक बुरशीनाशक आहे झेलोरा. ते पिकाच्या सुरुवातीच्या काळात, सुरुवातीचा जो वाढीचा काळ असतो त्याच्यामध्ये बुरशीजन्य जे रोग असतील किंवा बुरशीपासून प्रसारित होणारे रोग असतील त्यांच्यापासून ही संरक्षण देण्यास झेलोरा जे बुरशीनाशक आहे ते सर्वोत्तम आहे. तर बघा, याचा पण रेट आपल्याला बघायचा आहे. झेलोरा बुरशीनाशक हरभरा बियाण्यास 4 मिली प्रति 10 किलो बियाण्यास लावल्यास मर रोगापासून संरक्षण होते. रेट काय आहे? 4 मिली प्रति 10 किलो बियाण्यास. असं हे BASF कंपनीचं झेलोरा नावाचं प्रोडक्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसरं बघा, स्प्रिंट. हे सुद्धा एक बुरशीनाशक जे ते शेतकरी बांधवांमध्ये प्रसिद्ध असं बुरशीनाशक आहे. बघा, स्प्रिंट बुरशीनाशकामध्ये काय असतं? कार्बनडाझिम 25% आणि मॅन्कोझेब 50% हे घटक यामध्ये असतात. त्यानंतर मॅन्कोझेब आणि कार्बनडाझिम जे आहे हे जे मिश्रण आहे पिकाचं, या हे जे मिश्रण आहे केमिकलचं, हे बियाण्यातून आणि मातीतून जे काही रोग पसरतात त्यांच्यावर प्रभावीपणे नियंत्रण करण्यास मदत करते. ठीक आहे. म्हणजे बघा, आता बुरशीजन्य जे रोग असतात एक तर मातीतून पसरतात, बियाण्यातून पसरतात म्हणजे सुरुवातीच्या काळात. मग त्या काळासाठी किंवा सुरुवातीच्या काळासाठीच जे काही पसरणारे रोग आहेत त्यांच्यापासून संरक्षणासाठी बीज प्रक्रिया खूप महत्त्वाची ठरते. ठीक आहे. त्यानंतर बघायचं आहे आपल्याला स्प्रिंटचा रेट ऑफ ॲप्लिकेशन, म्हणजे किती प्रमाणात ते वापरलं पाहिजे. हे बुरशीनाशक हरभरा बियाण्यास 30 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यास
वापरायचं आहे. 30 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यास. ठीक आहे. त्यानंतर बघा, साप. आता हे सुद्धा एक महत्त्वाचं UPL कंपनीचं प्रोडक्ट आहे. बघा, या बुरशीनाशकामध्ये काय असतं, कार्बन डायझिम 12% असतो आणि मॅन्कोझेब 63% असतो. आता बघा इथं कार्बन डायझिम पेक्षा मॅन्कोझेबचं प्रमाण जास्त आहे. आणि यांचं सुद्धा काम सेमच आहे. काय, मातीतून पसरणारी आणि बियाण्यातून पसरणारे जे काही बुरशीजन्य रोग असतील त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यास हे मदत करत असतं. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला स्प्रिंट आणि कार्बन डेझिम याचे घटक सारखे दिसतील, फक्त काय आहे की प्रमाण कमी अधिक आहे. बघा, इथे पण स्प्रिंटमध्ये पण कार्बन डेझिम प्लस मॅन्कोझेब आहे आणि सापमध्ये पण कार्बन डेझिम प्लस मॅन्कोझेब आहे, फक्त प्रमाण कमी अधिक आहे. ठीक आहे. इथे स्प्रिंटपेक्षा कार्बन डेझिमचं प्रमाण कमी आहे, पण मॅन्कोझेबचं प्रमाण जास्त आहे. ठीक आहे. तर हे जे काही बुरशीनाशक आहे साप नावाचं, हे हरभरा बियाण्यास 25 ते 30 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यास आपल्याला वापरायचं आहे. ठीक आहे. तर व्हिडिओचा उद्देश हाच आहे की आपल्याला केमिकल कॉम्बिनेशन किंवा केमिकल कंटेंट व्हिडिओमधले, सॉरी, त्या पर्टिक्युलर प्रोडक्टमध्ये कळले पाहिजेत आणि त्यानुसार आपण निर्णय घेतला पाहिजे. कोणतं बुरशीनाशक असेल, कोणतं कीटकनाशक असेल, कोणतं त्याला काय म्हणतो आपण हर्बिसाइड किंवा तणनाशक असेल, हे आपल्याला फवारायचं आहे. ठीक आहे. तर आपला मूळ उद्देश तोच आहे की शेतकऱ्यांना केमिकल कंटेंटबद्दल जागृती आपल्याला करायची आहे. कारण की एकाच नावाचे, म्हणजे एकच केमिकल कंटेंटचे भरपूर सारे प्रोडक्ट मार्केटमध्ये असतात, पण कोणता स्वस्त आहे त्यानुसार आपण निर्णय घ्यायला पाहिजे. त्यानंतर बघा, 5 नंबरचे व्हिटावॅक्स पॉवर म्हणून हे एक बुरशीनाशक आहे. याच्यामध्ये कार्बॉक्झिन 37.5% आणि थायरम 37.5% हे घटक या बुरशीनाशकामध्ये आहे. तर हे सुद्धा पिकाच्या बियाण्यापासून आणि मातीपासून पसरणारे जे बुरशीजन्य रोग आहे त्यावर प- नियंत्रण ठेवत असतं. ठीक आहे. म्हणजे मातीतून पसरणारे असतील, बियाण्यातून पसरणारे बुरशीजन्य रोग असतील, तर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वाचं एक बुरशीनाशक आपल्याला आढळून येईल. तर याचं जे प्रमाण आहे तर ते किती आहे, हरभरा बियाण्यास 30 ग्रॅम प्रति 10 किलो आपल्याला वापरायचं आहे. 30 ग्रॅम प्रति 10 किलो. तर शेतकरी मित्र हो, हे काही महत्त्वाचे बुरशीनाशक मी तुम्हाला सांगितले. अजूनही मार्केटमध्ये या कॉम्बिनेशनमध्ये किंवा इतर बुरशीनाशकं असतील तर ते तुम्ही वापरू शकता. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपल्याला हरभरा बियाण्यामध्ये किंवा हरभऱ्यामध्ये आपल्याला सीड ट्रीटमेंट किंवा बीज प्रक्रिया करायचीच आहे. बीज प्रक्रिया नाही केली तर आपलं जे काही हरभरा बियाणं आहे त्यामध्ये सड होऊ शकते किंवा सुरुवातीच्या काळामध्ये मर किंवा बुरशीजन्य रोग जे असतील ते आपल्या पिकामध्ये येऊ शकतात व आपलं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. ठीक आहे. धन्यवाद. असेच व्हिडिओ बघण्यासाठी शेतकरी मित्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतरही शेतकरी बांधवांना या व्हिडिओबद्दल माहिती द्या. तसेच चॅनलबद्दल माहिती द्याल आणि चॅनल सबस्क्राईब करा. आणि मागचा जर व्हिडिओ कोणी बघितला नसेल तर तो आपण, त्याची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. त्या व्हिडिओला खूप खूप तुम्ही प्रेम दिलं त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे धन्यवाद. आणि असंच सर्व व्हिडिओला प्रेम द्या. ठीक आहे. धन्यवाद.